मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 56. सुरमई अखियों में नन्हा मुन्ना एक सपना दे जा रे. घरी पोहोचण्यापूर्वी जियाच्या विशलिस्ट मधील अजून एका गोष्टीवर टिक करायची होती. सुपरमार्केट शॉपिंग. मेघा मुलींशी गप्पा करत घराजवळच्या सुपरमार्केटच्या दिशेने गाडी वळवत होती. जिया पण काय काय छोट्या छोट्या इच्छा असाव्यात. म्हणते, आमच्या घरात सगळं सामान ऑर्डर केलं की येतं. कुणी मला मार्केटमध्ये घेऊन जातच नाही. दादीजींसोबत शॉपिंगला जाते, ते मॉल्स नाही तर बुटीक. मला मार्केट बघायचंय. डॅड तर खूप बिझी, त्याला कसं सांगणार. तिला तर प्रॉपर भाजी मार्केट पाहायचे होते, पण मलाच तिला असं मार्केटला नेणं बरोबर वाटेना. सुप्रीम CFO राजीव मेहरांची मुलगी. कितीही झालं तरी मोठी जबाबदारी. एकतर सतत सिक्युरिटीमध्ये वावरणारे हे लोक. आय एम शुअर आजही आमच्या आसपास साध्या वेशातील सिक्युरिटी होती. राजीव फोनवर 1-2दा धीरजजींशी बोलताना मी ऐकले. सिक्युरिटी सोबत असण्यात चूक काहीच नाही. राजीवना आमच्या सगळ्यांचीच काळजी आहे म्हणून, आणि त्यामुळेच कुठेही बाहेर बिनदिक्कत मोकळेपणाने ते फिरू शकतात. अशा अति महत्वाच्या फॅमिलीसाठी हे खूप नॉर्मल आहे, पण माझ्यासाठी नाही ना. आत्ताही धीरजभाई किंवा मनोजभाई कुणीतरी आमच्या कारच्या पाठी नक्कीच असेल. जियाची सिक्युरिटी हे त्यांचे मुख्य ध्येय, आणि मलाही तिची काळजी आहेच. असो, म्हणून जियाला समजावले, भाजी मार्केट नको, पण सुपरमार्केटला जाऊया. सर्वच वस्तू एका ठिकाणी मिळतील. पटले तिला. पण कौतुक याचेच आहे की एवढे अब्जाधीश असूनही राजीव आणि जिया दोघंही साधे आहेत. म्हणजे दुपारी हॉटेलला 15 मिनिटांचे वेटिंग होते तर शांतपणे बाहेर थांबले. ना त्रागा ना चिडचिड. किंवा मग नाटक सुरू व्हायला वेळ आहे तर AC कारमध्येच बसूया ना, बाहेर उकाड्यात कशाला थांबायचे, अशी काहीच तक्रार नाही. कदाचित त्यांचं हे साधं असणंच खूप युनिक आहे आणि म्हणूनच स्पेशल आहे. मोठी ट्रॉली घेऊन सुपरमार्केटच्या गल्ल्यांमधून फिरणाऱ्या आर्या आणि जिया. ट्रॉली चालवण्याचं सुख अनुभवणारी जिया. सुपरमार्केटच्या हर एक रॅक, सामान, वस्तू, त्यावरील किमती, वस्तूंची मांडणी, या सर्व गोष्टींना आश्चर्याने आणि कौतुकाने न्याहाळणारी तिची नजर. आंटी, आपण काय काय घ्यायचं? म्हणजे आपलं बजेट काय आहे? तिचा निरागस प्रश्न. जियाच्या या प्रश्नावर मेघाने आनंदाने तिला मिठीत घेत थोपटलेच. अशी कशी ग जिया तू? बजेटचा प्रश्न? शोभतेस बरं CFOची मुलगी. खर्च करतानाही एवढा विचार. मी खास जियासाठी इथे आले आहे याची जाणीव. पिल्ल्या, मोठे लोक पण एवढा विचार करत नाहीत ग. जिया, आपल्याला रात्री पास्ता बनवायचा आहे ना, मग त्यासाठी लागणारं सामान घेऊया. चालेल? आणि बजेटचा विचार करत आहेस ते उत्तमच, पण तुला हवं ते घे. आज एवढी काळजी करू नकोस. मग काय, पुढचा अर्धा तास पास्ताची रेसिपी आठवून एक वस्तू गोळा केली गेली. भाज्या प्लास्टिकच्या पिशवीत भरून त्यांचे वजन करून त्यावर स्टिकर लावून घ्यायचे हा कोण आनंद. पण मेघा आंटी सोबत चांगल्या भाज्या कशा निवडाव्यात याचेही प्रात्यक्षिक झालेच. आर्याला सुपरमार्केट वारी नेहमीचीच, त्यामुळे सगळ्या गल्ल्या अन रॅक पाठ झालेले. कुठल्या सेक्शनमध्ये काय मिळेल हे अचूक सांगण्याचे काम तिच्याकडे होते. आईस्क्रीमचा मोठा डब्बा मेघाने उचलला आणि आर्या जियाचे डोळे चमकले. आज रात्रीची पार्टी छानच होणार यात शंका नव्हती. काउंटरवर एक सामान देत जसजसा मशीन हिशोब करत होते, इकडे आर्या आणि जिया तोंडी बेरीज करत होत्या. आणि मशीनच्या आधी या दोघींचे अचूक उत्तर हजर. थँक्स टू मेंटल मॅथ्स, थँक्स टू राजीव. 6 वाजता घरी पोहोचता क्षणी खाली खेळायला जाण्याचा दोघींचा हट्ट. मग आणलेले सामान तसेच ठेवत मेघा, जिया, आर्या गार्डनमध्ये.
संध्याकाळी परतताना गाडीत बसून खाल्लेला वडापाव, त्यामुळे पोटात भर होती. भुकेची आठवण अजून तरी झाली नव्हती. 22 मजली उंच सोसायटीच्या 3 विंग्स मधले मोठे गार्डन, खेळायला पुष्कळ जागा आणि मुख्य करून मित्रमैत्रिणी, जियासाठी अप्रूप होतं. माझ्या स्कूलमधली बेस्ट फ्रेंड जिया आमच्याकडे राहायला आली आहे. आर्या कौतुकाने सर्व मित्रमैत्रिणींसोबत तिची ओळख करून देत होती. थोड्याशा अबोल लाजाळू जियाला सर्वांनी पटकन सामावून घेतले आणि खेळायला सुरुवात पण झालीच. सकाळचे जॉगिंग मिस केलेली मेघा सँडल्स काढून गार हिरवळीवर चालत होती, गारवा अनुभवत. दुपारी पोहोचल्यावर बाबांचा फोन आल्यानंतर आत्ता पुन्हा एकदा फोन करून चौकशी केली. छोट्या मावशीने फोन मागून घेतलाच. काय ग, यायचं ना? तुम्ही काय बाबा मोठी माणसं, व्हीपी मॅडम तुम्ही, आमच्या साध्या सुध्या लग्नाला कसे येणार? हा टोमणाही खाल्लाच. हसतच तिचं अभिनंदन करत भावाशी बोलून घेतलं. तायडे, आईचं मनावर घेऊ नको, तुला माहितीये ना ती कशी येते. असू दे रे, मला सवय आहे. मग नवरदेव कसं वाटतंय? तसं काही वेगळं नाही, लव्ह मॅरेज आहे. आता श्रेयाला वर्षभर ओळखतो मी, पण छान वाटतंय. आजची प्रेयसी उद्याची पत्नी होणार आहे. बापरे, हे भारी बोललास. असो, एन्जॉय करा. खूप साऱ्या शुभेच्छा. श्रेयालाही सांग हा, आणि जोडीने मुंबईला यायचं आहे, विसरू नको. येस तायडे, सगळी भावंड गँग घेऊनच येतो की. ये नक्की ये, सगळे या. चल बाय. फोन ठेवून जवळच्याच बेंचवर बसून राहिली, दूरवर खेळणाऱ्या जिया आर्याला पाहत. या दोघींना पाहिलं की लहानपण आठवतं. भावंड, सख्खी, चुलत, मावस, कुठलेही नाते असू दे, धम्माल असते ना. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी रत्नागिरीला जायचो. बाप रे, किती तो दंगा. 2 मामा, 2 मावश्या, प्रत्येकाची 2 मुलं, या हिशोबाने 10 भावंड असायचो मस्ती करायला. आता विखरले सगळे जगभर. 2 जण अमेरिका, 1 ऑस्ट्रेलिया, 1 ताई जर्मनी, कुणी पुणे, कुणी नागपूर, कुणी इंदौर. पण व्हॉट्सॲपने जोडले आहोत. मला फेसबुकवर खेचण्याचा प्रयत्नही केला यांनी, पण असफल. बाकी सगळे आहेत, अगदी मामा, मामी, मावशी, सगळेच. पूर्वी व्हॉट्सॲपवर फॅमिली ग्रुप पण एकच होता. बाप रे, सिनियर सिटीजन्स सोबत आम्ही सर्व भावंड. मग हा सागऱ्या, त्याची उचापती, भावंडांचा वेगळा ग्रुप बनवला. म्हणतो सिनियर सिटीजन्स ग्रुपमध्ये आपण सायलेंट मेंबर्स, बाकी मस्ती करायला हा बंधू भगिनी ग्रुप. नाव सोजवळ फक्त, दिवसभर सर्वजण त्यावर उचापती आणि गप्पा. मी तर तिथेही सायलेंटच असते. रात्री पाहायचे सर्व मेसेज, फक्त कुणाचे काय सुरू आहे हे कळते. श्रेयाबद्दल घरी सांगण्याआधी आम्हाला ग्रुपवरच सागऱ्याने सांगितलं, आणि मग सर्व भावंड श्रेयाला कसं प्रपोज कर यावर सल्लामसलत. मजा येते तेही वाचून. आत्ता मावशी मला कडवटपणे बोलली, पण सागरने सपोर्ट केलं. माझं न येण्याचं कारण सागरला आधीच सांगितलेलं आणि त्याला पटलंही. म्हणतो इट्स ओके, हे मामी मावशी सगळे तुला बोलून त्रास देतात, त्यापेक्षा नकोच येऊ. असेही परदेशातून तर कुणी भावंड येऊ शकत नाहीत, तुला तरी फोर्स का करावा. असे सागरसारखे सॉर्टेड विचार असले की बरं नाही का. वाईट वाटतं, या मोठ्यांच्या चुकीच्या वागणुकीमुळे मला भावंडांची फंक्शन्स अटेंड करायला मिळत नाहीत. तुम्ही काय बाबा मोठी माणसं. किती सहज बोललीस ग मावशी. लहानपणी तूच किती लाड करायचीस. पण समीरशी लग्न केलं म्हणून राग, तिच्या मोठ्या जावेच्या मुलाचं स्थळ मी नाकारलं म्हणून. अरविंद कुलकर्णी. आणि समीर गेल्यानंतर तू जे काही बोललीस ते तर अजूनच दाहक होतं, आजही विसरू शकलेले नाही. अरविंद अजूनही मेघाला स्वीकारायला तयार आहे, पण त्याला मूल नको आहे. असंही कोण पुरुष दुसऱ्याचं मूल वाढवेल. मेघाचं पुन्हा लग्न लावायचं असेल तर या बाळाची अडचण होणारच आहे. अजून वेळ हातात आहे, तोवर विचार करा. कळत नकळत हेच सुचवलंस की माझ्या उदरात वाढणाऱ्या समीरच्या अंशाला मी या जगात आणायचंच नाही.
त्याच क्षणी ठरवलं पुन्हा कधीच लग्न करायचं नाही. आर्याला मोठे करण्यासाठी मी एकटीच समर्थ होते. त्या सो कॉल्ड सुशिक्षित आणि पुरोगामी म्हणवणाऱ्या अरविंद सारख्या लोकांची गरजच नव्हती मला. आर्या माझ्या आयुष्यातील अडचण नव्हतीच, उलट तीच माझ्या आयुष्याची प्रेरणा आहे. पण भावंडांना माझ्या निर्णयाचा अभिमान आहे. माझा स्टँड आजपर्यंत तरी त्या सर्वांनीच समजून घेतलेला आहे. प्रगती करणाऱ्या बहिणीचं मोकळ्या मनाने तोंड भरून कौतुक करणारी आमची भावंड गँग. प्रत्येक जण आपापल्या व्यापात बिझी आहे. भेटणं बोलणं रोजचं नाही, पण तरीही सोबत आहोत ही खात्री आहे. मम्मा, आंटी, चल घरी जाऊ, सगळे गेले. दोघींच्या हाकेने भानावर आली. 7 वाजत आलेले अन अंधार पडू लागलेला. घरी येऊन हातपाय धुवून देवासमोर दिवा लावला. आर्यासोबत जियाही शुभंकरोती म्हणायला उभी. हेही सर्व तिच्यासाठी नवीन. आमच्या घरी नसतं, सकाळी एकदाच दादीजी दिया लावते असे म्हणाली. शुभंकरोती पण येत नव्हते, पण भक्तिभावाने अन तन्मयतेने हात जोडून उभी. आर्या अन मेघाने उच्चारलेला शब्द कानात साठवत दिव्यावरून हात ओवाळून तिच्या माथ्यावरून फिरवला त्याचेही अप्रूप. अन काही न सांगता बोलता पटकन वाकली अन मेघाच्या पाया पडली. मेघा क्षणभर गोंधळात, ही काय करतीये? अन मग आशीर्वाद देत तिला मिठी मारली कडकडून. मम्मा, ही ना एकदम गुड गर्ल आहे. आर्या जियाचे पोनीटेल खेचत तिला चिडवत होती. आणि जिया, ही आर्या ना एक बदमाश गर्ल आहे, पाया पड हे सांगावं लागतं. मेघा आर्याचा कान धरत म्हणाली. अरे मम्मा, आपण बेस्ट फ्रेंड्स, ये आपला शेक हँड करूया. असं म्हणत हात पुढे केलेच. आणि मग जियाही सामील, तिलाही शिकवून झालेलाच बेस्ट फ्रेंड हँडशेक. जिया लिव्हिंग रूमच्या कोपऱ्यातील प्रशस्त देवघर, देव, समई प्रेमाने पाहत होती. आंटी, तुमचं घर खूप छान आहे. प्रत्येक वस्तूला हात लावून पाहत हरेक रूममध्ये चक्कर झालेली. छान आहे आंटीचं घर, किती उंचावर आहे. इथून सगळं कसं छोटं छोटं वाटत आहे. वारा पण भरपूर, बाल्कनीत झाडंही आहेत. आणि मज्जा म्हणजे बाल्कनीतून समुद्र दिसतो. इथून वेगळाच वाटतो ना. मला सर्वात जास्त आवडली ते बाहेरची नेमप्लेट, मेघा जोशी अँड फॅमिली. आजपर्यंत मी मोस्टली नेमप्लेट्सवर अंकलची नावेच वाचली आहेत. सगळीकडे मुलाचं नाव आधी का, पण आंटीची नेमप्लेट डिफरंट. माझी आंटी वेगळीच आहे ना. आजचा दिवस किती मस्त प्लॅन केला माझ्यासाठी आणि आर्यासाठी. पण सगळ्यात युनिक आज काय होतं माहिती? मेघा आंटीने सगळं प्लॅन करणं आणि डॅडने सगळं ऐकणं. आंटींनी कार ड्राईव्ह करणं आणि डॅडने सोबत बसणं. आंटींनी डॅडला कंपल्सरी आय टेस्ट करायला लावणं आणि डॅडने चष्मा वापरायला तयार होणं. आंटीनेच फूड ऑर्डर करणं. पेमेंट पण आज आंटीनेच केलं आणि डॅडनी ते छान हसून ॲक्सेप्ट केलं. आंटीच्या सांगण्यावरून 2 तास प्ले पाहणं आणि खूप एन्जॉय करणं. ते दोघे छान गप्पा करतात, एकमेकांना चिडवतात पण रागावतात पण. आय थिंक मी न बोलताही डॅड आणि आंटीची फ्रेंडशिप तर झाली आहे. बॉय आणि गर्लची फ्रेंडशिप अशीच हवी, ज्यात दोघंही इक्वल असतील आणि एकमेकांना इक्वलच ट्रीट करतील. फार कमी जण हे एक्सेप्ट करतात, पण डॅड आणि आंटी ही युनिक फ्रेंडशिप आहे, पण तेवढीच स्पेशल आहे. आंटी, सांग ना, मी काय करायचं? गॅसवर उकळत्या पाण्यात टाकलेला पास्ता आणि मेघा एकीकडे पास्ता रेड सॉसची तयारी करत होती. तू मला भाज्या कापून दे, ती ब्रोकोली आणि ती रेड आणि येलो कॅप्सिकम. जमेल का? नाहीतर राहू दे बाळा, मी करते. आधी सांगितले खरे, पण उगाच बोट कापायला नको या विचाराने घाबरली. आंटी, डोंट वरी, मी सावकाशपणे कापते, येते मला. मी घरी सलाड कट करते, भारती दीदीला हेल्प. जियाने हे सांगताच मेघाने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. गुणाचं माझं ते पिल्लू. ते दुसरं खट्याळ माकड कुठे गेलं? मम्मा, मी हे अंकलनी दिलेलं गिफ्ट बघतीये ना,
मला समजू दे जरा यात काय करायचं आहे. तुमचं झालं की सांग, मी टेस्ट करून सांगते बरोबर आहे का. आर्या खाली बसून गिफ्टचा प्लास्टिक कागद काढत होती. तुला टेस्ट काय, मी काहीच देणार नाही. ती आपल्याकडे राहायला आली आहे, ती मदत करते आहे आणि तुला करायला नको. अशी कशी ग आर्या तू. मम्मा आय लव्ह इटिंग, जिया लव्स कुकिंग. झालं तर. मेघा मम्मा तुम टेंशन मत लो, सब कुछ पहले से ही तय है. हो का, तुला एक रट्टा द्यायचं पण माझं पहले से ही तय है, हेही लक्षात ठेव. आर्याने फक्त मान डोलावली आणि पुन्हा एक्सपेरिमेंटचा तो नवा बॉक्स उघडण्यात गुंतली. आता सगळ्यांनीच कुकिंग शिकणं नॉट नेसेसरी. मला आवड नाही तर नाही, मी काय करू. जिया पण ना उगाच लुडबुड करते किचनमध्ये. तिला नवीन रेसिपी शिकायची आहे. मी म्हटलं आपण हे एक्सपेरिमेंट्स करू तर नाही म्हणाली. आता मम्मा भेटली ना तिला, मग तिच्याच पाठी. मग मम्मा मला का बोलते, मी आधीही कधीच किचनमध्ये मदत केली. बाकी काहीही काम सांगा, ते मला जमतं. कुकिंग इज नॉट माय थिंग. मोठी झाली की बघू, थोडंसं शिकेन, पण आज नको. आज मला हे एक्सपेरिमेंट्स करायचे आहेत. हसत खेळत आणि गप्पा करत मेघा आणि जिया पास्ता बनवत होत्या. जिया एक एक स्टेप नीट समजावून घेत होती, लक्षात ठेवत होती, प्रश्न विचारत होती. हे एवढेच का टाकले, मग हे आधी आणि ते नंतर असे का. किती ती हौस जियाला. आंटी सोबत कुकिंग हेही विशलिस्टमध्ये. म्हणून आज तिच्यासोबत साधा सोपा पास्ता बनवायचं ठरवलं. जियाचं सगळं काम कसं चोख आहे. भाज्या कापल्यावर कटिंग ट्रे आणि सुरी नीट धुवून निथळत ठेवली. भाज्या नीट प्लेटमध्ये वेगवेगळ्या अरेंज करून मला दिल्या. डिनर प्लेट नीट पुसून डायनिंगवर मांडल्या. खेळून वर आलो तर ड्रेस चेंज करून दिवसभर घातलेला ड्रेस नीट घडी करून एका सेपरेट पिशवीत भरून बॅगमध्ये ठेवला. म्हणते हा खराब झाला ना, वॉश करायचे कपडे वेगळे ठेवते नीट, सगळं टापटीप. आणि शुभंकरोतीची लिंक पाठव म्हणाली. मला पाठ करायचं, नेक्स्ट टाइम मी पण म्हणणार. एवढी समजूतदार आणि शहाणी गोडुली माझी. एकीकडे पास्ता होत असताना गार्लिक ब्रेडची तयारी जियानेच केली आणि मेघाने पटकन तव्यावर क्रिस्पी भाजून घेतले. त्या घमघमाटाने आर्या मॅडम किचनमध्ये अवतरल्या. आता मी नेते सगळे डायनिंग पर्यंत, हा हट्ट. खेळून आता कडकडून भूक जी लागलेली. डायनिंगवर सर्व काही छान अरेंज करून लगेच डॅडला फोटो पाठवायची जियाला घाई. आंटीचा फोन घेऊन फोटो पाठवता क्षणी डॅडचा वेल डन असा रिप्लाय आलाच. बिझी इन मीटिंग, नंतर कॉल करतो. जिया आर्याशी बोलून राजीवने नुकताच फोन खाली ठेवलेला. स्टडी रूममध्ये बसून पुढचे काम सुरू केले. डोळ्यांवरचा चष्मा पुन्हा एकदा नीट केला. सवय व्हायला वेळ जाणारच ना. मेघा, हा चष्मा जेव्हा जेव्हा मी नीट करणार तुम्ही समोर आहात असे जाणवणार आहे. चष्मा छान दिसतोय, काही ओल्ड दिसत नाही असे तुम्ही म्हणणार आणि गायब. मॉम डॅड तर शॉक झाले माझा चष्मा बघून आणि गुपचूप हसत होते. मेघा, तुम्ही आत्ता माझ्याशी फोनवर बोलला नाहीत. जिया आर्या होत्या म्हणून ना. पण जियाच्या बॅकग्राऊंडला तुमचे हळू आवाजातील चष्म्याची चौकशी करणारे प्रश्न मी ऐकले. तिच्या मार्फत तुम्ही चष्मा घातला का विचारत होतात. आता तुम्ही एवढा काळजीने घालायला सांगितलं आहे तर वापरणारच ना. पण येस, डोळ्यांना नक्कीच बरं वाटत आहे. ते थोडं अंधुक वाटायची अक्षरे ती आता स्पष्ट आहेत. मेघा, किती काळजी घेणार आहात माझी, जियाची. ती तर आज कमालीची खुश आहे तुमच्या घरी. सो मच एक्सायटेड. असंही गेले 2 दिवस घरात सगळ्यांना तेच सांगत आहे. मेघा आंटीकडे राहायला जाणार. जियाच्या छोट्या छोट्या इच्छा. बरेचदा नाही जमत मला वेळ काढायला. आय ट्राय हार्ड, पण मोस्टली ट्रॅव्हल अँड हे बिझनेस प्लॅन्स, वेळ मिळतच नाही. पण आज तुमच्यामुळे आफ्टर ऑलमोस्ट 25 इयर्स मी प्ले पाहिला, तोही थिएटरमध्ये. जियाचा आनंद तर जस्ट कांट एक्सप्लेन. आणि मी मान्य करतो, मीही एन्जॉय केलं. आज पूर्ण दिवसच छान गेला. फॅमिली टाईम स्पेंट वेल.
तुमची कार बघून सुरुवातीला वाटलं, अरे असं कसं, मेघा ड्राईव्ह करणार आणि मी फक्त बसणार. पण एका क्षणात तो विचार बाजूला केला. म्हटलं, व्हाय नॉट. दरवेळी पुरुषानेच ड्राईव्ह करावं असा नियम नाही, आणि असेल तर तो मोडायची वेळ आली आहे. मला सगळ्यात जास्त आनंद झाला जेव्हा जिया तुम्हाला ऑब्झर्व करत होती ड्राईव्ह करताना. एक वेगळीच चमक होती तिच्या डोळ्यात. तुमचं कौतुक होतं. आपणही आंटीसारखंच असावं हे स्वप्न. तुम्ही कार ड्राईव्ह करणं आणि मी सोबत बसणं इज जस्ट अमेझिंग एक्सपिरियन्स. स्टिरियोटिपिकल गोष्टी न करता हे असं काहीतरी करणं, हे युनिक आहे, पण स्पेशल पण आहे. गेल्या 2-3 दिवसातील पेंडिंग मेल्स चेक करत होता आणि सिरीन ग्रुपबद्दलचे बरेच मेल्स डोळ्याखालून गेले. सोमवारी पहिले प्रेझेंटेशन आहे आणि मेघाने निवडलेली नवीन टीम. आता मेघासाठी उद्याचं सरप्राईज जिया आणि आर्याने प्लॅन केलं आहे. मलाही घेतलं आहे त्यात. पण मी या सरप्राईजमध्ये इन्व्हॉल्व झालेलं मेघाला आवडेल का? आय एम कन्फ्युज्ड. कोमट तेलाची वाटी घेऊन मेघा बेडवर बसलेली आणि जिया तिच्या पुढ्यात. मला केसाला तेल लावून दे आणि वेणी घाल, ही अजून एक छोटीशी इच्छा. आर्याला दिवसभराच्या मस्तीने आणि मग पास्ता आणि आईस्क्रीमच्या पार्टीने डोळ्यावर पेंग आलेली आणि ती झोपून गेलेली. जियाच्या हातात मेघा आणि समीरची फोटो फ्रेम साईड टेबलवरून उचललेली आणि न्याहाळत होती. मेघा हळूहळू तिच्या केसात तेल लावत होती. जिया काय पाहते आहे एवढे फ्रेमकडे? काय माहित काय विचार करतात या मुली. आंटी, डू यू स्टिल मिस अंकल? जियाच्या प्रश्नावर मेघाचा केसातील हात क्षणभर स्थिर झाला. एक खोलवर श्वास घेतला. हो बाळा, आय लव्ह हिम, सो आय मिस हिम लॉट. जिया गर्रकन वळून बसली आणि विचारू की नको या गोंधळात. आंटी, मग माझा डॅड पण माझ्या मॉमला मिस करत असेल ना? तो कधीच काही बोलत नाही. मी विचारलं तर नुसतं एवढंच बोलतो. मेघाच्या मनात क्षणभर कालवा कालव. काय उत्तर देऊ मी या प्रश्नाचं? किती आशा आहे जियाच्या डोळ्यात. तिचे डॅड मॉमची आठवण काढतात का? राजीव, सांगा ना, काय उत्तर देऊ? ऑफकोर्स बच्चा, डॅड पण तुझ्या मॉमला मिस करतच असणार. डॅड असतात ना, ते पटकन फिलिंग्स बोलून दाखवत नाहीत, आठवणीत रडत नाहीत, दुःखी होऊन बसत नाहीत. डॅड असेच असतात, स्ट्रॉंग. त्यांना वाटत असतं की सतत त्यांनी हे असं कंपोज्ड राहायला हवं. डॅड रडले तर तुला अजून जास्त वाईट वाटेल म्हणून कदाचित. बट दॅट डझंट मीन की ते प्रेम करत नाही, आठवण काढत नाहीत. ते करतात, फक्त सांगत नाहीत. आंटीच्या स्पष्टीकरणाने समाधानी झालेली ती अचानक तिच्या डोळ्यात आनंदाची चमक. हो ना, हां, असंच असेल. मला वाईट वाटू नये म्हणून थँक्यू थँक्यू थँक्यू. मेघाच्या गळ्याला तिने घट्ट मिठी मारली. काय ग, काय झालं? तिच्या पाठीवर हलकेच थोपटत राहिली. बस असंच. जिया, तुझ्या मम्माचं नाव? मेघाचा हळुवार प्रश्न. माया, म्हणून मी जिया. राजीव आणि मायाची जिया. तेवढंच आनंदात तिचं उत्तर. बघ, तुझ्या नावात पण दोघे जोडलेले आहेत. डॅड खूप प्रेम करत असणार मम्मावर, कारण माया मम्मानेच ही गोडुली जिया डॅडला दिली आहे ना. अमूल्य भेट, प्रेमाची भेट. डॅड खूप मिस करत असणार तुझ्या मॉमला. हे सांगताना मेघाचे डोळे मात्र हलकेसे पाणावले. का ते तिचे तिलाच समजेना. आंटी, तू ना खूप गोड गोड आहेस. मेघाचे गाल हळूच तिने ओढले. तू पण माझी गोडुलीच आहेस. हो, तू माझी आणि मी तुझी, हो ना? हो ग राणू, तू माझी आणि मी तुझी. पुन्हा एकदा कडकडून मिठी, तेल लावून झालेले. छान गुंता सोडवत जाडजूड वेणी घालून दिली. मी इथे झोपू तुझ्याजवळ? थोडेसे घाबरतच तिने विचारले. हो बाळा, झोप ना. मला वाटलं तुला आर्यासोबत झोपायचं असेल. नाही, तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपू?
हो. मेघा बेडला पाठ टेकवून व्यवस्थित बसली आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून जिया पहुडली. झोप काही येत नव्हती आणि उगाच मेघाच्या बोटांशी खेळत गप्पा सुरू. दिवसभराची उजळणी. आंटी, गाणं म्हणशील माझ्यासाठी? ही छोटीशीच विश प्लीज. अगदी केविलवाणा चेहरा. मी म्हणते गाणं, पण तू झोपायचं आता, ओके? 11 वाजलेत. बुगू बुगू मान हलवत होकार आला. लाईट्स बंद केले. बेड जवळचा लॅम्प तेवढा उजेड देत होता. पुन्हा एकदा खोलवर श्वास घेतला. सुरमई अखियों में नन्हा मुन्ना एक सपना दे जा रे, निंदिया के उड़ते पाखी रे, अखियों में आ जा साथी रे, लारी लारी हो लारी रे. गाणं गात मेघा तिला थोपटत राहिली आणि 5च मिनिटात जियाच्या संथ आणि लयबद्ध श्वासांची जाणीव मेघाला झाली. जिया गाढ झोपली तिथेच, तशीच मेघाच्या कुशीत. अनेक वर्षांनी गवसलेली उबदार प्रेमाची कुशी. तिच्या लाडक्या आंटीची कुशी की तिच्या स्वप्नातल्या आईची कुशी? सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान, आणि शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.